नव्या दमानं उभारी घेत महाराष्ट्राच्या मनोरंजनासाठी सुरू झालंय सन मराठी, जिथे दमदार पदार्पणासोबत असेल एक धमाकेदार स्पर्धा. बघा रोज जिंका रोख. हा दसरा ते दिवाळी रोज 1000 प्रेक्षकांना मिळणार संधी. 2 करोड रकमेची रोख बक्षिसं जिंकण्याची. बघा रोज जिंका रोख. तेव्हा अगदी न चुकता नवनवीन कार्यक्रम बघा रोज आणि प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन बक्षिसं मिळवा रोख. सन मराठी, सोहळा नात्यांचा. एवढं पॅनिक होऊ नका. तिच्या सर्व अंगात विष पसरले आणि तिला शुद्धीवर यायला कमीत कमी 24 तास आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. म्हणजे डॉक्टर आंबी अजून शुद्ध डॉक्टर, पेशंटच्या तोंडातून फेस येते. आंबी अगे आंबी अगं उठ की आंबी. जय 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 बस बघून तर दे आंबीला काय झालं. बस बस आंबी बस आंबी. अंबिका राजे शिर्के, अंबिका राजे शिर्के कुठे ताई? अंबिका राजे शिर्के आमची आंबी, तिला साप चावला ती. जया, जया, काय झालं रे अंबिला? तू शांत हो आधी. काय झालं रे अंबिला? कशी आहे आपली अंबी? कसं झालं काय? अंबी कुठे? तू मला एकदा भेटवते ना, मी एकदा बघते ना तिला. कुठे आहे सांग. शांत हो शांत. तिचं पाणी काय मिनरल आणि आमचं सरकारी नळाचं. मी कवापासून रडतोय त्याचं काही नाही तुम्हाला. अहो वहिनी, वहिनी बघाव काय करून घेतलं पोरीनं. लग्नाचं वय आलं तरी बी अशी हुंदडत बसते पोरांबरोबर. दुसरं काय होणार हो, नाही का? काय हो, नाही का? अरे तुम्ही कशाला आलाय? जावा की घरला. नाही नाही, आम्ही कुठे बी जाणार नाही. बरं चला आपण काहीतरी खाऊन येऊया. नाही नको, आंबीला जवळ शुद्ध येत नाही तर आम्ही इथून हलणार नाही. जया, मंग्या डबा घेऊन आलाय, जेवून घे. नका मला. अरे थोडं तरी खा. जया, अंबी
मला सोडून कुठं नको जाऊ. अगं तू माझी बहीण नाही, आई आहेस. मला पोरक नको करू. आजी, मी आंबीशी खोटं बोलायला नको होतं. मी खोटं बोललो म्हणून हे समज झालं. माझी चूक झाली आजी. अरे असं काय नाही रे बाळा, तू तुझ्यावर कशाला ओढवून घेतोयस? तू जे काही केलंस ते चांगल्यासाठीच केलेस की. नको काळजी करूस. देव आपल्या आंबीला आपल्यापासून असं सहज नाही घेऊन जाऊ शकत. अरे तू नको काळजी करूस. देव तिचा मैत्र आहे आणि आपल्या मैत्रिणीला तो असं कसं काय होऊ देईल? देवानं माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलं, माझ्या सुनेलाही हिरावून घेतलं. बरं आपली आंबी खमकी आहे. अरे ते वादळ आहे, असं सहज शांत नाही होणार. नको काळजी करू. अन्ना दादा, अम्मी, अम्मी, अगं काय झालं तुला? अरे काय नाही, ते किडक साप होता. माझं लक्ष नव्हतं म्हणून. नाहीतर आंबे, अगं कशाला जायचं तिकडे? तुला काय झालं असतं ना तर मी शुद्धीवर नाही आली म्हणून काळजी वाटली होय तुला माझी? आणि काय रा, तुला काय वाटलं मी येणार नाही म्हणून परत? और अशी कशी पिच्छा सोडीन मी तुझा? हा, तो वरचा आहे की नाही, त्याने किती पण प्रयत्न केले ना तरी आपल्याला एकमेकापासून लांब नाही करू शकत. तुझं प्रेम म्हणजे माझा श्वास आहे. आणि ते ज्या दिवशी कमी होईल ना तेव्हा या आंबीचा जीव गेलेला. अम्बे, काय बोलालीस? आता तू बरी आहेस ना? कशी दिसत्या? अरे मला काहीच झालेलं नाही. तू काच विचार करत बसतोस? त्या म्हातारी समोर रडलास? हा, माझ्या समोर रडू नकास. चल बस इकडं, खाऊन घे. बस इकडं बस. अगं आंबे, नाही बस. अगं आधी तू खा. काल रात्रीपासून काही खाल्लेलं नाही. नाही नाही म्हणलं ना, घे. नाही तू खा. नाही नाही, आधी म्या उघड तोड. आता थांब, मी भरतो. अगं हळू हळू, अगं हळू हळू म्हणलं तर ठसका लागला ना तुला? ए आंबे, काय होतं तुला? हा, वर बघ, वर बघ. डॉक्टर डॉक्टर डॉक्टर, अजय, मामा, ए पाणी घेऊन ये पाठीशी. पिट्या,
हे पिट्या पाणी घेऊन ये. आंबीला ठसका लागलाय. पाणी घेऊन ये पटकन जा. देवा अंबिका अजून आयसीयू मध्ये अरे जपळ ना. अरे आयसीयू मध्येच आहे ती. अरे ही काय बिग ते इथं होते. आंबी ए जिल्मी आज जा. आज जा तुझ्या दोस्तीला उठवून तिला सांग तुझा हात न देता कुठं सोडून जाणार नाही तुला मी. जा. जयदेवला खरंच दुःख झालंय. अवघच नाटक करायला लागलाय. जया ए जया अरे आपली आंबू इथंच आहे. कुठे बी गेलेलं नाही. होय आता शुद्धीवर येईल आणि म्हणत अन्नदाता कुठं आहे. माझा अन्नदाता कुठं आहे. होय हे देवा तू काळजी करू नकोस. अंबिकाला काही होणार नाही. आणि तूच जर असं करायला लागलास तर या आजीनं कुणाकडे बघायचं रे. या मामानी आत्तीने कुणाकडे बघायचं. सांभाळ स्वतःला सांभाळ. जया हे बघ बाळा आपल्या आंबीला काय बी नाही होणार बघ. आंबी एकदम ठणठणीत बरी होईल बघ. आता शुद्धीत आल्याबरोबर म्हणेल बघ अण्णा दादा ए अण्णा दादा. दादा अंबिका राजे शिर्क्यांचे नातेवाईक कोण आहेत? तुमच्या पेशंटला शुद्ध आले. अंबी अण्णादादा कोण? मीच आहे. त्यांनी शुद्धीवर आल्यावर तुमचं नाव घेतलं. तुम्ही भेटू शकता. साप काय बिनविषारी होता काय? लगेच कशी उठून बसली? हिच्याच अंगातलं इश पिऊन तो सापच मेला असेल. मम्मी एकटीच काय बडबडायलास? सगळी गेली. तुला यायचं नाही ना आंबीला बघायला? मी आपलं ते देवाचा धावा करत होते. ती शुद्धी आली ना म्हणून. चला
अण्णा दादा, या म्हातारीला आणि कशाला घेऊन आलास? न येऊन काय करती बाई? तुझ्या मैत्रिणीला भेटायचं होतं ना तुला, तिला संग घेऊन आले. ठणठणन. अरे देवा, सगळ्या क्यूल फॅमिली झाली म्हणजे. आंबे कुठे चावला होता कसा? अगं पायाला चावला. अर आशू, अगं खरंच सॉरी अगं. का? अगं डॉक्टर आताच घेऊन गेले. तुला हवं होतं ना? काय ईश? अगं बाई आंबे, आत्ता कुठे जीव भांड्यात पडला हो? अगं मग भांड नाही आणलंस ते? एवढा साप चावलाय, पण जीभ कशी अगदी चुरू चालते हो तुझी. डॉक्टर डिस्चार्ज कधी? नाही, आज एक दिवस ऑब्झर्वेशनला ठेवू, मग बघू. पण धोका तसा टाळाय. डॉक्टर, अहो जयदेव सर, हे काय करताय? नाही डॉक्टर, तुमचे लय उपकार आहेत. तुमच्यामुळे आमचे कसले उपकार? उपकार तर तुमचे म्हणायला पाहिजेत. अहो तुमच्याच प्रयत्नामुळे आज हे हॉस्पिटल उभं आहे. असो, मी काही औषध दिलेत, ती घेऊन या. हा द्या इकडं, मी आणतो. आंबे, एवढ्या रात्रीचं कशाला गेलतीस? आणि ते बी जंगलात? ते अनादादाला जिचा अर्धा दंड आणायला गेलतो. काय म्हटलीस? अगे सांगितलं की आता. अगं जरा हळूहळू बाईजीवार सांग की. जंगलात का गेलतीस? अण्णादादाला चिचा आवडतात ना, ते आणायला गेलतो. काय आंबू, काय करायचंय पुरीचं? जया दे, मी पुसते तिचे केस. दे. अजिबात नाही, अण्णादादा पुसल. बरं बाई, नाही हात लावत तुझ्या केसांना. साप चावल्यापासून 4 घंटात चालू झाले. जया हे धर जरा, धर. सावकाश सावकाश. हिची जरा दृष्टच काढते. दृष्ट? अण्णादादा तू सांगितलं. सरोहिनी, आंबीची दृष्ट काढून झाली ना की आमच्या विनीताची पण दृष्ट काढा बरं का? हा दृष्ट. हा आता जरा शांत बसून राहा. आल्या गेल्याची भूता एका जागी शांत बस म्हणलं ना. आल्या गेल्याची भूता. अगं अशी काय, बस ती खाली. खाली बस, खाली बस. मला नाही असं ढोंगी वागायचं मग. नाही अण्णादादा तू सांगितलं. ते जयदेवनी काहीतरी मदत करावी ना, म्हणून ती सारखी दाखवत असते आपलं किती प्रेम आहे म्हणून. बस ती खाली, खाली बस. तिचं ढोंग आहे का काय मला माहित नाही, पण तू पण तसं कधीतरी वागत जा, चांगलं असतंय. हा माझ्याकडनं काही करून घेईल असं वाटत नाही. तूच बघ बाबा काहीतरी. दे. आल्या गेल्याची, भूतखेतांची, गावातल्या नालायक माणसांची, कुन्ना कुन्नाची नजर लागू नये रे बाबा. घे पुरी, औषध पी. अगं बाई, मी आणलेलं नाही, डॉक्टरनी दिले. अगोदरच ते औषध कडू आहे, आणि त्यात हिने आणलं म्हणल्यानंतर आणखीनच कडू असणार. मला न ग.
जया दे बाबा तिला. देख आंबी चल घे. नका अगं बस बस म्हणते ना. औषध प्यायचं आधी. आजी म्हातारे आजी म्हातारे किती बी लाडी गोडी लाव चीड, तुला औषध घेतल्या बिगर सोडणारच नाही. ही म्हातारी लय खडूस आहे. सांगितलेलं कळत नाही काय ग तुला? थोडसच आहे. जया दे हिला औषध. आंबे अगं असं करू नको. मला माहिती आहे औषध कडू आहे, प्यायला लागणार का नाही. हा चल थोडस पिऊन घे चल. नग घे. बरं एक काम कर, औषध घे आणि लगेच साखर खा, म्हणजे कसं कडू नाही लागणार. चल हा कर चल. आंबे नाही म्हणायचं नाही, चल घे. बरं मी नाक बंद करतो चल. हा हा झालं झालं झालं. साखर दे साखर दे साखर दे साखर दे साखर दे साखर खा साखर. काय झालं 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 झालं. आजी थोडस औषध राहिलं याच्यात. आंबे घेतेस काय? आंबू जरासा. बाई बाई केवढं राबतायचा वहिनी तुम्ही. आत्या असून अगदी आईसारखं मागं पुढं करताय जयच्या आणि आंबीच्या. अहो पण तुम्ही काही नाश्ता बिष्टा केला की नाही? नाही तुमचं सगळ्या वेळ त्यांच्या मागं पुढं करण्यात जातो ना, म्हणून म्हणलं. आंबीबद्दल बोलले म्हणून राग बी गाला काय तुम्हाला? नाही ना? नाही मला आपलं तुमची दया आली ना म्हणून म्हणलं मी. नाही तुम्ही एवढं जय आणि आंबीसाठी खपताय खरं, पण जया त्याच्या बहिणीचं लग्न तुमच्याच मुलाशी लागून द्यायला तयार नाही. तुझी कान भरायची सवय अजून गेली नाही ना? तुला कितीदा सांगितलं जया आणि आंबीच्या विरोधात बोललेलं मला आवडत नाही म्हणून. हे बघ काय बोलाव हिला. म्हणे जया आणि आंबीच्या विरोधात मी काय ऐकून घेणार नाही. हीच तुझी दोन्ही पोरं ना, जेव्हा तुझी विरोधात जातील ना तेव्हा तुला कळेल मला काय म्हणायचंय ते. एखादी गोष्ट आपल्यावर कधी उलटल सांगता येत नाही. मी काय म्हणतो, विषयाची परीक्षा कशासाठी घ्यायची? नाही म्हणजे आपल्या आंबूची कुंडली एखाद्या चांगल्या ज्योतिषाला दाखवून घेऊया. होय जया, मला बी पटतंय. अरे ह्याच्यामुळेच तर तो साप. या आऊचं काहीतरीच असते सापा बिपाच. म्हणजे कुंडली दाखवूया म्हणते ना. अरे बरं बाई, सापाचं पण काय झाले ते बघून घेऊया, मग तर झालं. ठीक आहे, बघू काय करायचं ते. आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर.